नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ब्रँडिंग अँड ब्रँड इक्विटी, अर्थातच मुद्रांकन आणि मुद्रा इक्विटी या दोन संकल्पनांसंबंधीची माहिती. सुरुवातीला आपण बघूया मुद्रांकनाबद्दल. ज्यावेळी आपण मुद्रा हा शब्द वापरतो त्यावेळी ब्रँड असं आपण त्याला म्हणतो. मुद्रा, ठसा किंवा बोधचिन्ह म्हणजे आपल्या उत्पादनाला किंवा वस्तूला इतर वस्तूपासून वेगळं दाखवता यावं यासाठी आपल्या वस्तूला एखादं विशिष्ट नाव, वाक्य, चिन्ह किंवा मुद्रा दिली जाते. यालाच मुद्रांकन असं म्हटलं जातं. अशा नावामुळं आपल्या वस्तूची ओळख निर्माण होत असते. कायद्याप्रमाणे उत्पादकाला आपल्या बोधचिन्हाची किंवा नावाची नोंदणी करता येते. नोंदणी केल्यानंतर त्या नावाचा किंवा बोधचिन्हाचा इतर उत्पादकांना वापर करता येत नाही. त्यामुळं आपल्या वस्तूची ओळख म्हणजेच मुद्रा किंवा ब्रँड ही आपल्या वस्तूंना स्पर्धेपासून वाचवते आणि मुद्रांकनामुळं होणाऱ्या स्वतंत्र अस्तित्वाचा फायदा हा उत्पादकाला मिळत असतो. काय आहे व्याख्या या मुद्रांकनाची किंवा ब्रँडिंगची? तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननं मुद्रांकन किंवा ब्रँडिंगची एक व्याख्या केली आहे. ती अशी आहे: एखाद्या व्यापाऱ्याच्या किंवा व्यापारी गटाच्या वस्तू किंवा सेवा ओळखता याव्यात आणि त्या इतर स्पर्धकांच्या वस्तू आणि सेवांपासून वेगळ्या असल्याचं दाखवता यावं या उद्देशानं वापरलेलं नाव, संज्ञा, चिन्ह, आकृती किंवा या सगळ्याचा संयोग म्हणजे मुद्रा होय. तर इथं अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन काय म्हणते बघा. एखादा व्यापारी असेल, व्यापारी गट असेल, त्यानं जर वस्तू किंवा सेवा ओळखता आल्या पाहिजेत म्हणून इतर स्पर्धकापासून त्या कशा वेगळ्या आहेत हे दाखवायचं म्हणून एखादं विशिष्ट नाव घेतलं, संज्ञा घेतली, चित्र घेतलं, आकृती घेतली किंवा याचं काहीतरी एक मिक्सचर घेतलं, मग नाव आणि संज्ञा असेल, चित्र आणि आकृती असेल, नाव आणि आकृती असेल, असं काही, तर त्याला आपण म्हणतो ब्रँड किंवा मुद्रांकन. दुसरी व्याख्या जी रिग्झॅन यांनी केलेली आहे ती अशी आहे की एखाद्या उत्पादनाचा उत्पादक किंवा वितरक किंवा विक्रेता ओळखता यावा याच्यासाठी वापरलेलं अक्षर, शब्द, चिन्ह याला मुद्रा असं म्हटलं जातं. आता चप्पल किंवा शूजसाठी बाटा हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. चहासाठी मग टाटा असेल, HP असेल, हे काही प्रसिद्ध ब्रँड्स आहेत. ज्यावेळी आपण कपडे घ्यायला जातो त्यावेळी कॉटन किंग असतो. म्हणजेच सांगायचं काय तर प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि ते नाव घेतलं की त्या वस्तूचं ते स्टँडर्ड, तो दर्जा आहे असं आपल्याला वाटत असतं. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुद्रांकनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुद्रांकनामुळं वस्तू ग्राहकांना लगेच ओळखता येतात, त्यामुळं विक्री वाढायला मदत होते. मुद्रांकनामुळं फसवणुकीला आळा बसतो. त्याचप्रमाणे नोंदणीकृत मुद्रेचा वापर हा दुसऱ्याला करता येत नाही. काय आहेत वैशिष्ट्य या मुद्रांकनाची? तर पहिलं वैशिष्ट्य हे असतं की मुद्रांकन हे उच्चारायला सोपं आणि सहज लक्षात राहणारं असावं. तुम्ही बाटा घ्या, टाटा घ्या, नावं कशी आहेत? सहज उच्चारता येणारी आहेत आणि सहज लक्षात राहणारी आहेत. त्यामुळं आपल्या वस्तूचं नाव लोकांना सहजपणे उच्चारता आलं पाहिजे, पटकन त्यांनी ते कॅच केलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, हे पहिलं महत्त्वाचं. दुसरं म्हणजे मुद्रांकन हे उत्पादन आणि उत्पादक यांच्या नावाला साजेसं असलं पाहिजे. त्यामुळं वस्तू त्वरित ओळखता येते. आता टाटांचे 1000 ब्रँड्स आहेत, पण टाटा टी, नुसतं टी टाटा म्हणू शकले असते पण नाही, टाटा टी म्हणतात. नॅनो टाटांचीच आहे, चहा टाटांचाच आहे, अनेक उत्पादनं त्यांची आहेत. तसंच रिलायन्सचं आहे. म्हणजेच सांगायचं काय तर अनेक उत्पादनं जरी असली तरी उत्पादकाच्या नावाबरोबर ते जोडलं गेलं पाहिजे, म्हणजे ते पटकन ओळखता येतं. तिसरं म्हणजे मुद्रांकन हे सहज आठवणारं, ग्राहकांचं लक्ष वेधून घेणारं आणि सुस्पष्ट असं. कुठल्याही मुद्रेचं नाव हे कठीण असता कामा नये, सहजपणे लक्षात राहणारं असावं आणि काहीतरी कॅचलाईन असली पाहिजे, ते आकर्षक असलं पाहिजे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे दीर्घकाळासाठी उपयोगी ठरेल अशा मुद्रांकनाची निवड करा.
सध्या काहीतरी घटना घडते त्याच्याशी आधारित नाव ठेवून जमत नाही. तर बराच काळ जे नाव लोकांना चालेल असंच नाव आपल्याला निवडावं लागतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे मुद्रांकनाची नोंदणी ही कायद्यानं करावी लागते. एक कायदा आहे ट्रेड अँड मर्कंडाईज ॲक्ट 1958. या कायद्यामध्ये त्याची नोंदणी करणं हे बंधनकारक असतं. स्पर्धकांच्या मुद्रांकनापेक्षा वेगळ्या मुद्रांकनामुळं आपलं उत्पादन, आपलं अस्तित्व हे ठळकपणे निर्माण करता येतं. आता जर स्पर्धकांचं समजा बाटाची चप्पल आहे, तर दुसरा कुठला तरी आपण चप्पलचा ब्रँड विकसित करू शकतो. त्याचप्रमाणे कॉटन किंगचे समजा शर्ट्स आहेत, पॅन्ट्स आहेत, कपडे आहेत, तर आपला कोणता तरी रेमंडचा वेगळा ब्रँड असेल. म्हणजे सांगायची गोष्ट काय, तर दुसऱ्या स्पर्धकाच्या मुद्रांकनापेक्षा अगदी वेगळं मुद्रांकन जर आपलं असेल तर नक्कीच आपण जास्त ठळकपणे ते दाखवू शकतो. आज जागतिकीकरणाचा काळ आहे, त्यामुळं आपलं मुद्रांकन हे जगातल्या इतर देशात आपली ख्याती निर्माण करेल अशा स्वरूपाचंच असलं पाहिजे. त्याच्यानंतर मुद्रांकन हे ग्राहकांचं लक्ष वेधून घेणारं असावं. मग चित्र वापरलं आहे, आकृती वापरली आहे, नाव दिलं आहे, ते सगळं आकर्षक असावं. ग्राहक चटकन त्याच्याकडं आकर्षित झाला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे मुद्रांकन ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी मुद्रांकनामध्ये काय काय नक्की असतं, तर तुम्हाला सांगितलं की चिन्ह असतं, चित्र असतं, खूण असतं, नाव असतं, अक्षरं असतात. अशावेळी एखादं चिन्ह आणि खूण असेल, विशिष्ट नाव असेल, उत्पादकाचं नाव असेल, विशिष्ट अंक असेल, अक्षर आणि अंकाचं मिश्रण असेल, अशा गोष्टी मुद्रांकनामध्ये ठेवायच्या असतात. मुद्रांकन प्रभावित करणारे काही घटक आहेत, म्हणजे यांचा प्रभाव मुद्रांकनावर पडतो. पहिलं असतं उत्पादकाचं नाव, दुसरं असतं उत्पादनाचे वेगवेगळे प्रकार, तिसरं असतं जाहिरात किंवा वृद्धी, त्याच्यानंतर असतं बाजारपेठेचं स्वरूप आणि ग्राहकांचा दृष्टिकोन आणि भावना काय आहे हे देखील मुद्रांकनावर प्रभाव टाकत असतात. याच्यानंतर जो पुढचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे मुद्रा इक्विटी. मुद्रा इक्विटी किंवा ब्रँड इक्विटी म्हणजे काय, तर आज व्यावसायिक मुद्रेला किमती मालमत्ता, व्हॅल्युएबल असेट असं समजलं जातं. जोपर्यंत ग्राहक बाजारात वस्तू खरेदी करतो तोपर्यंत वस्तूची विक्री केली जाते. म्हणजे जोपर्यंत ग्राहकाचा मुद्रेवर विश्वास आहे तोपर्यंत विक्री होत असते. मुद्रेच्या बाबतीत स्टीफन किंग यांनी असं सांगितलंय की कारखान्यात तयार होते ती वस्तू आणि बाजारात जी विकली जाते ती मुद्रा. बाजारात 100 वर्षाच्या जुन्या मुद्रा या तेजीत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आज कोका कोला असेल, कोलगेट टूथपेस्ट असेल, प्रॉक्टर अँड गॅम्बलची प्रॉडक्ट असतील, यासारख्या अनेक ज्या वस्तू बाजारपेठेत आहेत त्या वर्षानुवर्ष टिकून आहेत. याचं कारण त्या ब्रँड इक्विटीमुळं, मुद्रा इक्विटीमुळं. काय व्याख्या आहे या मुद्रा इक्विटीची, तर एडवर्ड टॉम्बर यांनी असं म्हटलं आहे की व्यवसायाची वाढलेली किंमत ही व्यवसायातील मालमत्तेच्या भौतिक किमतीपेक्षा बाजारपेठेतील योग्य स्थितीमुळे वाढते. बाजारपेठेतली ही स्थिती किंवा स्थान मुद्रा आणि मुद्रा विस्ताराची कार्यक्षमता यामुळे प्राप्त होते. एडवर्ड टेम्बर यांचं असं म्हणणं आहे की व्यवसायाची जी वाढलेली किंमत आहे ती व्यवसायातल्या मालमत्तेची जी भौतिक किंमत आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपातली, त्यापेक्षा बाजारपेठेतली जी स्थिती असते त्याच्यावर अवलंबून असते. आणि बाजारपेठेतली स्थिती किंवा स्थान हे मुद्रा आणि मुद्रा विस्ताराची कार्यक्षमता यामुळं प्राप्त होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर मुद्रा इक्विटी म्हणजे कंपनीच्या मालमत्तेची प्रत्यक्ष किंमत ही बाजारपेठेतल्या स्थितीमुळं वाढते. या वाढणाऱ्या किमतीला किंवा मालमत्तेला छाप इक्विटी असं म्हणतात. प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा जास्तीचं उत्पन्न म्हणजे ब्रँड इक्विटी. याच्यानंतर जो पुढचा भाग आपण विचारात घेणार आहोत ते म्हणजे मुद्रा इक्विटी ठरवत असताना कोणते कोणते घटक विचारात घेतले जातात. मुद्रा इक्विटी ठरवत असताना विचारात घेतला जाणारा सगळ्यात पहिला घटक असतो तो म्हणजे मुद्रा एकनिष्ठा, ब्रँड लॉयल्टी असं ज्याला म्हटलं जातं. मुद्रेविषयीच्या एकनिष्ठतेमध्ये त्याच मुद्रेची वस्तू परत परत अनेक दिवसापासून खरेदी करणं, मुद्रेविषयी एकनिष्ठता जेवढी जास्त तेवढी विक्रीविषयीची खात्री असते आणि जेवढी मोठ्या प्रमाणात विक्री होते त्याच प्रमाणात उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं म्हणजेच मुद्रा इक्विटी तयार झाली असं आपण म्हणू शकतो.
दुसरं असतं ते म्हणजे मुद्रा जाणीव, ब्रँड अवेअरनेस ज्याला म्हटलं जातं. जर मोठ्या प्रमाणावर ग्राहकापर्यंत मुद्रा पोहोचली, प्रसिद्ध झाली, तर वस्तूला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतो. पर्यायानं वस्तूची विक्री ही प्रचंड प्रमाणात वाढते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे छापाच्या नावाची ओळख. छापाच्या नावाची ओळख म्हणजे काय, तर ब्रँड नेम रेकग्निशन. छापाच्या नावाची ओळख म्हणजे वस्तूची फक्त माहिती ग्राहकापर्यंत पोचणं एवढं नाही, तर वस्तूची जी विविध वैशिष्ट्ये आहेत, त्याचा कसा वापर करायचा याची माहिती आहे, ही सगळी माहिती ग्राहकापर्यंत पोचणं. छापाच्या नावाची ओळख जर झाली तर त्यासाठी एक नवीन बाजारपेठ वस्तूला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर असतं ते म्हणजे छापाची गुणवत्ता समजणं. वस्तूची गुणवत्ता, त्याचे उपयोग हे ग्राहकाला जर समजले तर ग्राहकाच्या मनामध्ये वस्तूविषयी खात्रीशीर भावना तयार होते. ग्राहक त्याच वस्तूच्या खरेदीचा विचार करतो. त्यामुळं कुठल्याही ब्रँडची छापाची गुणवत्ता ही ग्राहकाला समजणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे मुद्रा स्वीकृती, ब्रँड एक्सेप्टॅबिलिटी. ग्राहकानं जर वस्तूचा खात्रीपूर्वक स्वीकार केला तरच मुद्रा इक्विटी वाढते. वस्तूची कार्यक्षमता, उपयोगिता, गुणवत्ता ही जर दिवसेंदिवस टिकून राहत असेल तर वस्तूच्या मुद्रेची स्वीकृती किंवा स्वीकारार्हता ही सतत वाढत राहते आणि लोक डोळे झाकून ती वस्तू खरेदी करू शकतात किंवा वापरासाठी घेऊ शकतात. त्यानंतर असतं ते म्हणजे मुद्रा सहयोग, ज्याचं दुसरं नाव आहे ब्रँड असोसिएशन. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध कंपनी जगतामधली नावं, संशोधन आणि विकासात्मक उपक्रम अशा अनेक गोष्टीच्या सहयोगानं देखील मुद्रा बाजारपेठेमध्ये प्रसिद्ध होते. एखादा जर टूथपेस्ट असेल तर त्याची जाहिरात करणारी व्यक्ती, एखादा जर शेविंग क्रीम असेल तर त्याची जाहिरात करणारी व्यक्ती, प्रसिद्ध क्रिकेटर असेल, सिनेस्टार असेल, त्यामुळे ती वस्तू प्रसिद्ध पाहू शकते. किंवा एखादी कंपनी त्यांनी कमवलेला पैसा असेल त्यातला सामाजिक कारणासाठी, मग जनजागृती असेल, पर्यावरणविषयक काम असेल, याच्यासाठी वापरत असतील तर त्या ब्रँडला एक वेगळी झळाळी लाभते. मुद्रा सहयोगाच्या माध्यमातून तो ब्रँड बाजारपेठेत प्रसिद्ध होतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे वितरण साखळी संबंध. संघटनेचं जर विविध वितरण साखळ्यांशी सलोख्याचे संबंध असतील तर वस्तू वितरित करणं हे अवघड होत नाही, सोपं जातं ते. अशावेळी मुद्रा इक्विटी ही आपोआप वाढते, कारण वितरण साखळी जर व्यवस्थित जोडलेली असेल, त्याचा योग्य वापर केला तर वस्तू जास्तीत जास्त ठिकाणी, जास्तीत जास्त प्रमाणात, जास्तीत जास्त लोकांशी पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ज्यावेळी आपण मुद्रा इक्विटी ठरवणारे घटक असं म्हणतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुद्रा एकनिष्ठता असली पाहिजे, मुद्रा जाणीव असली पाहिजे, छापाच्या नावाची ओळख असली पाहिजे, छापाची गुणवत्ता समजली पाहिजे, मुद्रा स्वीकृती करता आली पाहिजे, मुद्रा सहयोग असला पाहिजे आणि वितरण साखळीशी संबंध देखील असणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे मुद्रा इक्विटी या संकल्पनेचे फायदे काय आहेत. मुद्रा इक्विटीचे जेव्हा आपण फायदे म्हणतो तेव्हा ग्राहकांना मिळणारे फायदे असतात आणि संस्थांना, उत्पादक जे आहेत त्यांना मिळणारे फायदे देखील असतात. ग्राहकांना कोणते फायदे मिळतात तर पहिलं म्हणजे मालाची खात्री. ग्राहक जेव्हा एखाद्या छापाचा माल खात्रीपूर्वक खरेदी करतो तेव्हा ती वस्तू वापरताना त्याला एक आनंद मिळतो. आपण रेनॉल्डचा पेन वापरतो, लेक्झिफायचा पेन वापरतो किंवा पार्करचा पेन वापरतो, त्याचं एक वेगळं समाधान असू शकतं. किंवा आपण सॅमसंगचा मोबाईल घेतला, ॲपलचा मोबाईल घेतला, ॲपलचा आयफोन घेतला, त्याचं एक वेगळं समाधान असतं. त्यामुळे त्याचा ब्रँड काय आहे त्याच्यावरून मालाची खात्री होते आणि एक वेगळा आनंद तो माल वापरणाऱ्या, खरेदी करणाऱ्या व्यक्तीला मिळत असतो. त्याच्यानंतर असतं वस्तू आणि तिच्या छापाची माहिती. वस्तू आणि तिचा छाप याच्याबद्दल ग्राहकांना मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. त्यामुळं त्या माहितीचं त्यांनी विश्लेषण करून प्रक्रियात्मक कार्य करणं हे शक्य होतं. प्रक्रियात्मक कार्य म्हणजे काय, समजा मला एखाद्या कपड्याच्या कॉटन किंग ब्रँडची माहिती मिळाली तर ते कसं आहे नक्की याची माहिती मी सगळीकडून मिळवेन. जर मला आवडलं तर जाऊन बाजारातून खरेदी करेन, त्यांच्या शोरूममधून. अशा पद्धतीनं वस्तू आणि तिच्या छापाची माहिती मिळवून कार्यवाही करून त्याचं मागणीत रूपांतर होत असतं.
त्याच्यानंतर असतं ते म्हणजे ग्राहक समाधान. ठराविक छापाच्या वस्तू खरेदी केल्या की ग्राहकांना समाधान मिळतं. त्यामुळे त्या वस्तू, ते छाप याच्याबद्दल ग्राहकांच्या मनात निष्ठा निर्माण होते. त्याच्या मुद्रेच्या दुसऱ्या नवीन वस्तू ग्राहक सहज स्वीकारतो. आता काय होतं, समजा आपण एखाद्या ब्रँडची एखादी वस्तू जर स्वीकारत असू तर दुसरी वस्तू देखील त्या ब्रँडची आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय, समजा आपण एखाद्या विशिष्ट ब्रँडची चहा पावडर घेतली आणि त्याच ब्रँडवाल्यांनी मीठ समजा तयार केलं, त्याच ब्रँडवाल्यांनी समजा तेल तयार केलं, तर ते आपण लगेच खरेदी करू. आज पतंजलीची बघा अनेक उत्पादनं, कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे लोक खरेदी करतात. कारण एखादं उत्पादन जर चांगलं वाटलं तर दुसरं लोक खरेदी करू शकतात. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत ते याच मुद्रा इक्विटीचे उत्पादकांना मिळणारे किंवा उत्पादन संस्थांना मिळणारे फायदे कोणते आहेत ते. मुद्रा इक्विटीचे उत्पादन संस्थांना मिळणारे फायदे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातला पहिला फायदा आहे तो म्हणजे मुद्रा एकनिष्ठा. वस्तूची गुणवत्ता, प्रसिद्ध मुद्रेचं नाव, मुद्रा सहयोग आणि इतर मालकीच्या मुद्रा मालमत्ता या सगळ्यामुळं ग्राहकाची वस्तू आणि मुद्रा याच्याबद्दल एकनिष्ठता वाढते, ज्याचाच फायदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर होत असतो. दुसरं असतं ते म्हणजे विपणन कार्यक्रम प्रभावी आणि कार्यक्षम. उत्पादकांना त्यांचं विपणनविषयक कार्यक्रम हा प्रभावीपणे, कार्यक्षमपणे तयार करता येतो. हे कधी शक्य होतं तर ज्यावेळी ब्रँड इक्विटी असेल, त्यावेळी मुद्रा इक्विटी अस्तित्वात असेल तरच हे शक्य होतं. जर ब्रँड इक्विटी नसेल तर अशावेळी उत्पादन संस्था विपणनाचा कार्यक्रम प्रभावी आणि कार्यक्षमपणे राबवू शकत नाहीत. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे किंमत आणि नफ्याची क्षमता. जर आपली मुद्रा प्रसिद्ध असेल तर अशावेळी ग्राहकाला प्रसिद्ध मुद्रेच्या वस्तू या जास्त किमतीला विकल्या जाऊ शकतात. ग्राहक जास्त किंमत देऊन ती ब्रँडेड वस्तू खरेदी करतो. त्यामुळं आपोआपच जास्त किंमत मिळते. किंमत जास्त मिळते म्हणजेच आपोआप नफा देखील उत्पादन संस्थांना मिळतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे मुद्रा विस्तार. आता मुद्रा विस्तार म्हणजे काय तर नवीन उत्पादित वस्तूंना अस्तित्वात असलेल्या प्रसिद्ध छापाचं जर नाव दिलं आणि बाजारपेठ काबीज केली तर त्याला मुद्रा विस्तार असं म्हटलं जातं. आता पतंजलीचंच उदाहरण जर आपण घेतलं तर ठराविक प्रॉडक्ट सुरुवातीला त्यांचे होते, त्यानंतर अगदी अनेक प्रॉडक्ट, अगदी आयुर्वेदिक औषधापासून ते रोजच्या वापरातल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूपर्यंत त्यांनी तयार केले आणि त्याला पतंजलीचं नाव दिलं. म्हणजे आपोआप हा काय झाला, मुद्रा विस्तार झाला. एकदा पतंजलीचं नाव प्रसिद्ध झालेलंच होतं, पण त्याच नावानं अनेक वस्तू विकल्या जायला लागल्या. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे व्यापारी शक्ती. जर एखादा ब्रँड प्रबळ असेल तर त्यामुळं बाजारपेठेतले किरकोळ विक्रेते असतील त्यांना किंवा इतर डिस्ट्रीब्युटर्सना उत्पादकाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देणं हे आवश्यक होतं. का? कारण एखादा प्रभावी ब्रँडमुळं त्या रिटेलरच्या, किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानात अनेक लोक येतात आणि त्या ब्रँडबरोबरच इतर अनेक वस्तू देखील खरेदी करतात. त्यामुळे एखाद्या स्ट्रॉंग ब्रँडची वस्तू असेल तर कुठलाही किरकोळ व्यापारी किंवा इतर डिस्ट्रीब्युटर्सची ती वस्तू आपल्या दुकानात यावी यासाठी त्या उत्पादन संस्थेकडं सतत पाठपुरावा करत असतात. त्यामुळे त्याची आपोआप व्यापारी शक्तीही वाढत असते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धेचा फायदा. एखादी जर प्रबळ वस्तुमुद्रा असेल, स्ट्रॉंग ब्रँड असेल तर त्या वस्तूच्या ब्रँड इक्विटीमुळे स्पर्धकांना तोंड देणं हे सहज शक्य होतं. जर आपला ब्रँड चांगला असेल, लोकांमध्ये नावाजलेला असेल, लोक तो खरेदी करत असतील, ब्रँड लॉयल असतील तर अशावेळी कितीही स्पर्धक आले तरी आपल्याला घाबरून जायचं कारण नसतं. आपण स्ट्रॉंगली त्या स्पर्धेमध्ये राहू शकतो आणि ती स्पर्धा जिंकू शकतो. त्यामुळं उत्पादन संस्थेला स्पर्धेत देखील चांगल्या मुद्रा इक्विटीचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण बघितलेलं आहे मुद्रांकन म्हणजे काय, मुद्रा इक्विटी म्हणजे काय, मुद्रा इक्विटी या संकल्पनेचे फायदे कोणते होतात, त्याचप्रमाणे मुद्रा इक्विटी
ठरवत असताना कोणकोणते घटक विचारात घेतले जातात या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.